नरसापूर प्रकरणातील नराधमाला सार्वजनिक ठिकाणी फाशी द्या. सोलापुरातील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया. नरसापूर प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीचं आजोळ हे सोलापूरचं होतं. सोलापूरच्या नातीच्या अश्रूंना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला अशी भूमिका सोलापूरकरांच्या वतीने व्यक्त केली जाते. अवघ्या 55 दिवसात या प्रकरणाचा निकाल लावून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याचं आम्हाला समाधान आहे. पण त्याच वेळी एन्काउंटर झालं पाहिजे होतं. पण आता कायदेशीर मार्गाने त्याला फाशी सुनावण्यात आली आहे. भविष्यात असं कृत्य कोणी करू नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी त्याला फाशी देता येईल का याचा विचार व्हावा. नराधम भीमराव कांबळेला दयेची याचिका वगैरेची संधी पुन्हा मिळू नये यासाठी लवकरात लवकर फाशीची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी सोलापुरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येते. माणुसकीला काळीमा फासेल अशा पद्धतीचं कृत्य नरसापूरमध्ये घडलं. खरं तर वास्तविक या नराधमाला त्याच वेळेस इन्काउंटर करायला पाहिजे होतं. पण आपला विश्वास न्यायदेवतेवर आहे. पण सरकारने न्यायदेवतेने खऱ्या अर्थानं 2 महिन्यामध्ये आज न्याय देण्याचं काम केलेलं आहे. पण भविष्यात सुद्धा या माणसाला पळवाटा काढून किंवा कुठेतरी त्याला संधी देऊन ह्याची फाशी टाळण्याचा प्रयत्न त्याला संधी देऊ नये. 2 महिन्याच्या आत जशी शिक्षा झाली आहे तशी येणाऱ्या महिनाभरामध्ये त्याला खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकली फाशीवर चढलं पाहिजे. आणि हे नुसतं नरसापूरच्याच प्रकरणात नाही तर या महाराष्ट्रात जिथं जिथं अशा चिमुकलीवर महिलांवर अमानुष पद्धतीचा अत्याचार होईल तिथं फास्टॅग कोर्टामध्ये 90 दिवसाच्या आत सरकारने तसं धोरण तयार करावं, तसा नियम करून विधानसभामध्ये. आणि ह्याच्यामुळं ह्याच्या भविष्यात सुद्धा अशा गोष्टी होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. नसरापूर येथील हत्या आणि बलात्कार प्रकरणी आरोपीला जे आज निकाल दिला आहे त्याबद्दल आम्ही खरं आभारी आहोत. सोलापूरच्या चिमुकलेला न्याय मिळालेला आहे. पण प्रत्यक्ष त्याची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्हाला समाधान मिळणार नाही. खरं तर आम्ही फडणवीस सरकार असो, न्यायदेवता असो, त्यांच्या सर्वांच्या आम्ही ऋणी आहोत. खूप छान निकाल दिलेला आहे. 2 महिन्यात निकाल मिळालेला आहे. पण प्रत्यक्षात त्या माणसाला जोपर्यंत फाशी मिळत नाही असं भर चौकात त्याला लटकावा की पुन्हा कोणी हे असलं कृत्य करणार नाही. प्रत्येकाच्या मनात ते कृत्य करण्या अगोदर तर घटना आठवेल अशा प्रकारची त्याला फाशी द्या. पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात कशा शिक्षा दिल्या जात होत्या ना तसं शिक्षा द्या. तशा प्रकारे त्याला मृत्यू द्या. कारण त्याला लहान चिमुरडीचा जीव जाताना तिला किती वेदना झाल्या असतील ना तसं त्याला वेदना झाल्या पाहिजेत. अशा प्रकारे त्याला शिक्षा द्यावी हीच आमची विनंती आहे. आज जो चिमुकलीला न्याय मिळाला आहे, न्यायदेवतेने न्याय दिला, त्या न्यायदेवतेला आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील व सर्व नेते मंडळी असतील. तर आज सोलापूरच्या लेकीला न्याय मिळाला आहे. असंच कृत्य करणाऱ्या प्रत्येक एका नराधमाला अशी शिक्षा भर रस्त्यात जर तुम्ही दिली तर असं कृत्य कधीही घडणार नाही भविष्यात असं आम्हाला वाटतंय. आणि हे कायमची शिक्षा ठेवण्यात यावी अशी महिलांकडून आमच्या सर्वांची आग्रहाची विनंती असेल न्यायदेवतेला. आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि त्यांना भर रस्त्यामध्ये फाशीची शिक्षा देण्यात यावी. एक शिक्षा बघाव जेणेकरून की पुढे असं कोण मनात जरी विचार आणलं तरीही त्यांना ती शिक्षा आठवावी. आणि कुठल्याही स्त्रीकडे बघताना असं आठवावं त्यांना. अशी फाशीची शिक्षापेक्षा जास्त कठोर शिक्षा द्यायला पाहिजे. आणि ज्या दिवशी फाशीवर लटकवल ना त्याच दिवशी खरं हा निर्णय न्याय मिळेल. एका लहान लेकराचा जीव कसं झाला असेल आणि त्या 9 महिने त्या आईचं जीव कसं झाला असेल त्यापेक्षा जास्त शिक्षा त्याला कळा तेवढ्या सहन करायला पाहिजे जेवढ्या त्या आईने सहन केलंय. त्या आईचं जीव कसं होत असेल. आता खरं न्याय आपल्याला वाटते पण त्या आईचं जीव त्या लहान बाळ मिळेल का तिला परत? खरं न्याय मिळेल का तिला? तिचं लहान बाळ मिळेल का परत? तिने किती सहन केलंय, किती कळा सहन करून ते लेकरू जन्मायला घातले. ह्या फाशीची शिक्षापेक्षा जास्त कठोर कुठली तरी शिक्षा बघायला पाहिजे.